नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आज 22 मे 2026 या सॉरी भारतीय उपग्रह प्रतिमेचं आपण विश्लेषण केले असता आपल्या असे लक्षात येते की या ठिकाणी एक WD सक्रिय आहे. इकडनं परत एक WD येण्याची शक्यता आहे आणि दक्षिणेकडे राज्याच्या मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण आपल्याला झालेले दिसून येते. याचा परिणाम म्हणून मित्रांनो, राज्याच्या दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आजपासून वाढतील. मित्रांनो, शक्यतो हा पाऊस राज्याच्या घाटावर, घाटाच्या परिसरात आणि दक्षिणेकडील सोलापूर, सांगली, सातारा, त्यानंतर लातूर, धाराशिव या पट्ट्यामध्ये या पावसाचा जोर असेल. बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, आपला साऊथ वेस्ट मान्सून ची कशी प्रगती आहे तिची आपण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये परत एकदा घेऊ. एक मिनिट. हा जो मित्रांनो साऊथ वेस्ट मान्सून याने आपली कशी प्रगती केलेली आहे, ही कालची 21 तारखेची इमेज आहे. तरी अद्याप आपली जागा सोडलेली नाही. श्रीलंकेचा दक्षिणेकडील जो भाग आहे, श्रीलंकेचा मध्यापर्यंत मजल मारलेली आहे आणि अंदमान निकोबार बेट समूह संपूर्ण हा त्यांनी व्यापलेला आहे. अद्याप त्याची प्रगती नाही. कशी प्रगती होईल ही आपल्याला सातत्याने पाहावी लागेल. मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर ही ECMWF या मॉडेलची उपग्रह प्रतिमा मोठ्या प्रमाणावर जोरदार ऍक्टिव्हिटीज राज्याच्या दक्षिणेकडून आपल्याला दिसून येत आहेत. आणि हे सर्व पाहत असताना मित्रांनो, IMD कडून अरबी समुद्रात एक मोठी सिस्टीम तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या ठिकाणी जरी ही सिस्टीम तयार झाली तर साऊथ वेस्ट मान्सून हा थोडासा डिले होऊ शकतो, लेट होऊ शकतो आणि साधारणतः 1 जून पर्यंत, त्याच्या सर्वसाधारण वेळेपर्यंत तो केरळमध्ये पोहोचू शकतो, असा एक अंदाज समोर येत आहे. त्यामुळे आपल्याला या अंदाजाकडे सातत्याने लक्ष ठेवावे लागेल. यामध्ये मॉडेलमध्ये तफावत आहे. ह्या दोन्ही मॉडेलने या ठिकाणी एक सिस्टीम डेव्हलप होताना दाखवलेली आहे आणि ती यमन, ओमान या देशाकडे जाताना त्याचा मार्ग दाखवलेला आहे. पश्चिमेकडे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जवळपास 70% चान्सेस या ठिकाणी ती सिस्टीम इकडे जाण्याची आहे आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या साऊथ वेस्ट मान्सूनवर होतो की काय हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर 4 जून पर्यंत मॉडेलमध्ये तफावत आहेत. विदेशी मॉडेल आणि भारतीय हवामान खात्याचे मॉडेल यांच्यामध्ये थोडीशी तफावत आपल्याला ठिकाणी दिसून येते. 4 जून पर्यंत ही इमेज आहे. जवळपास मित्रांनो 4 जून पर्यंत राजस्थान पर्यंत जोरदार पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील. इतरत्र ढगाळ वातावरण असेल. राज्याच्या दक्षिण पश्चिम भागात सुद्धा जोरदार पाऊस हा 4 जून पर्यंत असेल. मराठवाड्याच्या दक्षिण भागात असेल. उत्तर महाराष्ट्राकडे मित्रांनो या भागात या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होतील, परंतु कमी असतील, कारण या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला दाखवलेलं आहे. पावसाची जोरदार ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी दिसत नाही. हे सर्व पाहता मित्रांनो, आपण सातत्याने सांगितलेले आहे 2026 चे जे 4 महिने आहेत, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, यामध्ये जून आणि जुलै हे आपण चांगल्या पावसाचे, सामान्य पावसाचे सांगितले होते. त्या पद्धतीने जून मध्ये चांगला पाऊस पडत आहे, सामान्य पाऊस पडत आहे आणि जुलैच्या मध्यापर्यंत चांगल्या पावसाची शक्यता आहे. कारण जुलै पासून अल निनो उद्भवतोय आणि जवळपास त्याची चान्सेस 82% आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर देशामध्ये, राज्यामध्ये, विशेषतः राज्यात पावसाचं वितरण कसं असेल, त्यावेळेस IMD काय भूमिका बजावतो, हे सर्व आपल्याला सातत्याने पाहावे लागेल. पण मित्रांनो, मराठवाडा रिजन, संपूर्ण मराठवाडा विभाग, छत्रपती संभाजीनगरचा जो भाग आहे तो मराठवाडा विभाग, पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातले मित्रांनो नंदुरबार जिल्हा जर सोडला तर जळगाव आणि धुळे या जिल्ह्यावर त्याचा परिणाम होणार आहे. नाशिकच्या पूर्व भागात, नांदगाव आणि परिसरात अल निनोचा इफेक्ट होणार आहे. येवला असेल या भागात होणार आहे नाशिकच्या. त्यानंतर वैजापूर, गंगापूर हा जो आमचा छत्रपती संभाजीनगरचा जो एरिया आहे, या भागात पावसाच्या शक्यता अल निनोच्या कालखंडात कमी होत असतात आणि मोठ्या प्रमाणावर अशा वातावरणात हा जो भाग आहे हा संवेदनशील भाग आहे. त्यामुळे सातत्याने या भागावर माझे हवामानाचं केंद्र हा भाग आहे किंवा मी
या भागावर जास्त फोकस करतो. मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर सतर्क राहा, सावध राहा एवढीच अपेक्षा मी तुमच्याकडून करतो आणि अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. एवढी या ठिकाणी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.